ओके ना सर? हम्म. ओके सर. ओके. नमस्कार, गुड इव्हनिंग. सर्वप्रथम मी सिंधुजन अकॅडमीचे आभार मानतो. डॉक्टर सुजित शिंदे आणि पंकज बाविस्कर सर यांनी मला संधी दिली आपल्याशी काही शेअर करण्याची. आणि पश्चिम घाट किंवा सह्याद्री जो आपल्या सर्वांच्या अतिशय जवळचा, अतिशय आवडता असा प्रदेश आहे. किंबहुना आपण तर पश्चिम घाटातच राहतोय असं म्हणता येईल. आणि या पश्चिम घाटाविषयी त्याचं महत्व काय आहे, जिओकल्चरल म्हणजे भौगोलिक आणि सांस्कृतिक आणि अर्थातच पर्यावरणीय सुद्धा घेणार आहोत. भारताचे जर आपण प्राकृतिक विभाग बघितले, फिजिओग्राफिक डिव्हिजन्स, तर त्या एकूण 4 आहेत. हिमालय पर्वतभाग भारताची उत्तर सीमा आहे. त्याच्या दक्षिणेला इंडो गँजेटिक प्लेन, गंगा ब्रह्मपुत्रा यांनी बनवलेलं विस्तीर्ण असं मैदानी प्रदेश आहे. त्यानंतर दक्षिणेला अख्खा दक्षिण भारत व्यापून असलेला पेनिन्शुलर प्लॅटो, ज्याचं दख्खनचं पठार एक महत्वाचा भाग आहे. आणि पश्चिम किनारपट्टी, पूर्व किनारपट्टी आणि अर्थातच अंदमान निकोबार आणि लक्षद्वीपी बेट, अशी साधारण आपली प्राकृतिक रचना देशाची आहे. आणि पश्चिम घाट हा, हे जे पेनिन्शुलर प्लॅटो आहे, पठारी प्रदेश जो आहे दक्षिण भारताचा, त्याची पश्चिमेकडे सीमारेषा आहे असं आपण म्हणू शकतो. आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा पश्चिम घाट हे आपलं अतिशय महत्वाचं भूरूप आहे अख्ख्या महाराष्ट्रासाठी. आणि महाराष्ट्र जर कोणी घडवला असेल कुठल्या भूरूपाने, तर तो अरबी समुद्र, कोकणपट्टी आणि पश्चिम घाट यांनी बनवलाय असं आपण म्हणू शकतो. आणि महाराष्ट्राच्या एकूण भौगोलिक जडणघडणीमध्ये आणि सांस्कृतिक जडणघडणीमध्ये, इतिहासामध्ये सुद्धा पश्चिम घाटाचं फार मोठं महत्व आहे. आणि पश्चिम घाट हा आपल्या कोकणपट्टीला समांतर उत्तर दक्षिण असा गेलेला आहे, थेट दक्षिणेकडे कन्याकुमारी पर्यंत जातो तो. आणि त्याच्या मुख्य रांग जरी उत्तर दक्षिण असली, म्हणजे नॉर्थ साऊथ ओरिएंटेशन असलं, तरी या रांगेतून सुरू होणाऱ्या आणि पूर्वेकडे जाणाऱ्या अनेक डोंगररांगा आहेत. आणि उत्तरेकडून म्हणजे आपण नाशिक पासून सुरुवात केली तर सातमाळा अजंठ्याची रांग, जी औरंगाबाद नाशिकच्या उत्तरेला आहे. त्यानंतर हरिश्चंद्र बालाघाटाचे डोंगर, जे अहमदनगर आणि पुण्याच्या मध्ये आहेत. आणि त्याच्या खाली महादेवाचे डोंगर, जे पुणे आणि सातारा, सांगली यांच्या दरम्यान आहेत. तर अशा प्रकारे 3 महत्वाच्या डोंगर रांगा सह्याद्रीपासून पूर्वेकडे जातात. आता घाट हा जो शब्द आहे, पश्चिम घाट आणि पूर्व घाट, जो पश्चिम किनारपट्टीला समांतर आहे तो पश्चिम घाट, आणि जो पूर्व किनारपट्टीला समांतर आहे तो पूर्व घाट, वेस्टर्न घाट आणि ईस्टर्न घाट. तर ही नावं इंग्रज काळापासून वापरायला सुरुवात झाली. पण घाट शब्द आपल्याकडचा आहे आणि घाटाचे अनेक अर्थ आहेत. मोल्सोरचा जो कोश आहे, अतिशय प्रसिद्ध, 150 वर्ष जुना कोश आहे, मराठी इंग्रजी, त्याच्यामध्ये घाट या शब्दाचे किमान 5 अर्थ तरी दिलेले आहेत. त्यातला एक अर्थ आहे घाट म्हणजे पर्वतरांग. दुसरा अर्थ आहे घाट म्हणजे सह्याद्रीच पर्वताला घाट, असाही शब्द त्यांनी वापरलेला आहे. घाट रस्ता आपण म्हणतो, तर खिंडीतून गेलेला रस्ता, डोंगरामध्ये थोडा चढून डोंगराचा जो खोलगट भाग आहे, जिथून पलीकडे जाणं सहज शक्य असतं, त्याला आपण खिंड म्हणतो. तर अशा खिंडीतून जाणाऱ्या रस्त्याला सुद्धा घाट रस्ता म्हणतात. आत्ताही आपण सगळे घाट रस्ते सह्याद्रीमध्ये पलीकडे कोकणात उतरताना लागतात. घाटाचा आणखी एक अर्थ म्हणजे नदीला बांधलेला घाट, असाही एक त्याचा अर्थ आहे. आणि सह्याद्री किंवा पश्चिम घाटाच्या पूर्वेकडचा जो प्रदेश आहे, ज्याला देश म्हणतात, लोक घाट म्हणतात, म्हणजे घाटावरनं आलास का किंवा घाटाकडे चाललास का असं ते म्हणतात. तर हे जसं मराठीचं झालं, तसं आपण जर दक्षिणेकडच्या भाषा पाहिल्या
तर कन्नडमध्ये घाटी किंवा घट्टा म्हणजे पर्वतरांग असा शब्द आहे. त्यानंतर तुलुमध्ये गट्टा म्हणजे डोंगर असा शब्द आहे. तमिळमध्ये गट्टू असा शब्द आहे, ज्याचा अर्थ डोंगर असाच आहे. आणि मल्याळममध्ये घट्टम म्हणजे पर्वतरांगेशी संबंधित शब्द आहे. म्हणजे याचा अर्थ घाट हा आपल्याकडचाच मूळ शब्द आहे आणि तो आपल्या दक्षिणेकडच्या मराठी सकट सर्व भाषांमध्ये वेगळ्या अंगाने वापरला जातो. आता पश्चिम घाट ही पर्वतरांग आहे का, असा प्रश्न बऱ्याच वेळा विचारला जातो की ही पर्वतरांग आहे का. काही जण म्हणतात की ती दख्खनच्या पठाराची पश्चिमेकडची कडा आहे. म्हणजे हे जर दख्खनचं पठार असेल हे सगळं, तर त्याची पश्चिमेकडची कडा असं काही जण म्हणतात. काही जण म्हणतात की इथे पूर्वी कोकणपट्टी वरपर्यंत होती, पण ती खचून खाली गेली आणि ती खचून खाली गेल्यामुळे हा जो एक जिथे एक खचून खाली गेला भाग तो उंचावलेला उभा राहिला आणि त्यालाच पश्चिम घाट म्हणायचं, असंही काही जण म्हणतात. काही जण म्हणतात की ज्या नद्या कोकणामध्ये उगम पावून अरबी समुद्राला मिळतात त्यांनी झीज केल्यामुळे ही पश्चिम घाटाची उभी भिंत तयार झाली, असंही काही जणांचं म्हणणं आहे. त्यानंतर त्याचा विस्तार जो आहे पश्चिम घाटाचा, हा साधारण तापी नदीच्या दक्षिण तीरापासून पश्चिम घाटाला सुरुवात होते. तो थेट कन्याकुमारीच्या कन्याकुमारी जिल्ह्यापर्यंत हा विस्तार आहे आणि त्याची एकूण लांबी अंदाजे 1700 किलोमीटर आहे आणि त्याची रुंदी साधारण 30 ते 50 किलोमीटर आहे. उत्तरेकडे ती कमी आहे, दक्षिणेकडे थोडी रुंदी वाढत जाते आणि त्याचं एकूण क्षेत्रफळ जे आहे ते साधारण 1,60,000 चौरस किलोमीटर आहे. वेगळ्या पुस्तकांमध्ये वेगळे आकडे दिलेले आहेत. कुठल्या पुस्तकांमध्ये, काही पुस्तकांमध्ये 140 म्हटलंय चौरस किलोमीटर, 1,40,000 काही पुस्तकांमध्ये जी स्वामीनाथन कमिटी नेमली होती पश्चिम घाट म्हणजे काय हे नक्की ठरवण्यासाठी आणि त्याचा विस्तार किती आहे हे ठरवण्यासाठी एक समिती नेमली होती. तर त्या समितीचा हा आकडा आहे. पश्चिम घाट हा एकूण 6 राज्यांमधून जातो. उत्तरेकडे गुजरातचा डांग नावाचा जिल्हा आहे, छोटा जिल्हा आहे, छान सुंदर जिल्हा आहे, दाट जंगल आहे. तर तो पश्चिम घाटाची सुरुवात तिथून होते. महाराष्ट्रामध्ये जवळजवळ 500 किलोमीटर लांबीचा पश्चिम घाट आहे. गोवा अर्थातच, कर्नाटक, केरळ आणि तामिळनाडूचा काही भाग, तर अशा प्रकारे एकूण 6 राज्यातून पश्चिम घाट जातो आणि एकूण 56 जिल्हे या 6 राज्यांमधले हे पश्चिम घाटामध्ये आहेत. त्याच्या अक्षांश आणि रेखांशामध्ये मी शिरत नाही, कारण ती आकडेवारी कुठेही उपलब्ध आहे, तुम्ही गुगल केले तरी मिळेल. आता हा जो पश्चिम घाट उर्फ सह्याद्री, पूर्वी मला वाटायचं की सह्याद्री हा फक्त मराठी नाव आहे महाराष्ट्रामध्ये, पण केरळमध्ये सुद्धा त्याला सह्याद्री म्हणतात, कर्नाटकच्या काही भागात सुद्धा त्याला सह्याद्री म्हणतात. त्यामुळे सह्याद्री हे नाव सुद्धा पश्चिम घाटाला सर्वदूर वापरलं जातं आणि त्याचे 3 भाग पाडलेले शास्त्रज्ञांनी, उत्तर सह्याद्री किंवा उत्तर पश्चिम घाट, मध्य पश्चिम घाट आणि दक्षिण पश्चिम घाट असे, किंवा दक्षिण पश्चिम पश्चिम घाट असं त्याचे 3 भाग करता येतील. उत्तर पश्चिम घाट जो आहे तो गुजरात आणि महाराष्ट्रामधला जो आहे तो उत्तर पश्चिम घाट समजला जातो. गोव्यापासून साधारण कर्नाटक केरळ सीमेपर्यंतचा जो पश्चिम घाट आहे त्याला मध्य पश्चिम घाट असं म्हणतात, मध्य सह्याद्री. तिथे निलगिरी पर्वत सुरू होतो. निलगिरी पर्वत तिथून पूर्वेकडे एक रांग जाते की जी पश्चिम घाट या कॉम्प्लेक्सचाच खरं म्हणजे एक भाग आहे. त्यानंतर एक मध्ये एक खिंड आहे, मोठी गॅप आहे की जिला पूर्वी पालघाट गॅप म्हणत असत आणि आता ती मुळातलं नाव पलक्कड आहे, त्यामुळे त्यांनी ते मूळ नावानेच ती आता ओळखली जाते. तर ही पलक्कड गॅप जी आहे तिथे ती संपली की मग पश्चिम घाटाचा दक्षिणेकडचा भाग चालू होतो, ज्याला साऊथ वेस्टर्न घाट्स किंवा दक्षिण पश्चिम घाट असं म्हणता येईल. तर अशा प्रकारे 3 भागांमध्ये हा विभागलेला आहे आणि त्याची सरासरी उंची 1200 मीटर आहे. महाराष्ट्रामध्ये ती 900 मीटर आहे, पण जसं आपण दक्षिणेकडे जाऊ तसं त्याची उंची वाढत जाते. सह्याद्रीमध्ये अनेक उंच शिखरं आहेत. महाराष्ट्रामध्ये बहुतेक सर्वांना भूगोल माहीत असल्यामुळे किंवा आपण 4वी-5वी मध्ये महाराष्ट्राचा भूगोल शिकलेला असल्यामुळे कळसुबाई हे नक्की माहीत असतं की महाराष्ट्रातलं सर्वात उंच शिखर हे कळसुबाई आहे. 1646 मीटर त्याची उंची आहे, म्हणजे साधारण 5,500 फूट त्याची उंची येईल आणि हे अहमदनगर जिल्ह्याच्या अकोले तालुक्यामध्ये आहे. हे नगर आणि नाशिक यांच्या बाउंड्रीवर हे शिखर आहे आणि साल्हेर मुल्हेर ही जी किल्ल्यांची जोडी आहे नाशिक जिल्ह्यामध्ये, तर त्यातला साल्हेर हा सुद्धा म्हटलं तर 2ऱ्या क्रमांकाचं शिखर आहे महाराष्ट्रातलं.
महाबळेश्वर पण आहे हिल स्टेशन असलेलं. आपण दक्षिणेकडे जर गेलो त्याच्या मध्य भागामध्ये, म्हणजे साधारण कर्नाटकमध्ये, तर तिथे थोडी उंची वाढलेली आपल्याला दिसते आणि शिखरं तिकडची साधारण 1600, 1700, 1800 मीटरवर जातात. आणि अगदी दक्षिणेला आपण गेलो तर पश्चिम घाटाची उंची चांगलीच वाढते. आणि बहुतेक सर्वांना माहिती आहे की आनाईमुडी हे जे शिखर आहे की जे केरळ आणि तमिळनाडूच्या सीमेवर आहे, हे आपल्या पश्चिम घाटातलं किंवा दक्षिण भारतातलं सर्वात उंच शिखर आहे. अनामुडी किंवा अनाईमुडी असं दोन्ही नावं त्याला आहेत. आणि अनाई म्हणजे हत्ती, तर हत्तीचं शिखर म्हणजे एलिफंट माउंटन असं त्याला म्हणता येईल. त्याची 2695 मीटर उंची आहे, म्हणजे साधारण 8000 फुटांच्या थोडी वर जाते ती. तर अशा प्रकारे हे झालं त्यातल्या उंचीविषयी. ते अनाईमुडी किंवा अनामुडी जे शिखर आहे, अतिशय सुंदर जागा आहे. आणि हे मुन्नार नावाचं जे हिल स्टेशन आहे, तिथून या शिखराला जाता येतं. 2695 त्याची उंची आहे, म्हणजे 8842 फूट. प्रचंड आहे उंची नक्कीच, दक्षिण भारताच्या दृष्टीनं विचार केला तर. आता पश्चिम घाटाचं आणखी एक वैशिष्ट्य आहे की त्याच्यावर घाटमाथ्यावरती काही सपाट प्रदेश आहेत, ज्याला क्रेस्टलाईन प्लॅटोज म्हणतात, म्हणजे घाटमाथ्यावरची पठारं म्हणतात. आणि त्याच्यामध्ये आपल्या भागातलीच पठारं मी दिलेली आहेत. दक्षिणेकडे तुलनेनं पठारं कमी आहेत. तर भीमाशंकर, लोणावळा खंडाळा, रायरेश्वर, कोळेश्वर, बोर आणि महाबळेश्वरच्या मध्ये महाबळेश्वर पाचगणी हे सर्वात मोठं पठार कुठलं असेल घाटमाथ्यावरचं, ते महाबळेश्वर पाचगणी आहे. राधानगरी आहे आणि आंबोली आहे. तर अशा प्रकारे या सगळीकडे काही असे उंच शिखरं अशी नाहीयेत, तर असे विस्तीर्ण पठारी प्रदेश पण आपल्याला दिसतात. आता मगाशी आपण पाहिलं सुरुवातीला एका स्लाइडमध्ये की पश्चिम घाट हा जरी उत्तर दक्षिण असला, त्याची मुख्य रांग जरी उत्तर दक्षिण असली, तरी या मुख्य रांगेपासून पूर्वेकडे आणि पश्चिमेकडे अनेक लहान मोठे फाटे गेलेले आहेत. आणि उत्तरेकडे मगाशी आपण महाराष्ट्रातले फाटे पाहिले, पश्चिमेकडून पूर्वेकडे गेलेले, सातमाळा अजंठा असतील, हरिश्चंद्रगड, बालाघाट आणि अर्थात महादेवाचे डोंगर. तर हे जे फाटे आहे ते पश्चिम घाटामध्ये चालू होतात आणि पूर्वेकडे जातात, आणि पुढे पुढे त्यांची उंची कमी होत जाते. आणि या प्रत्येक दोन फाट्यांच्या दरम्यान, म्हणजे सातमाळा अजंठा आणि हरिश्चंद्रगड बालाघाटच्या दरम्यान गोदावरीचं खोरं आहे. हरिश्चंद्रगड, बालाघाट आणि महादेवाच्या दरम्यान भीमा नदीचं खोरं आहे. आणि महादेवाच्या पलीकडे कृष्णा नदीचं खोरं आहे. तर असं मध्ये मध्ये जे खोलगट भाग आहेत ते त्या नद्यांनी तयार केलेले आहेत. कर्नाटकात आपण गेलो तर बाबा बुदान हिल्स आहेत, जिथे कॉफीचे मळे आहेत. ब्रह्मगिरी, जिथे कावेरी नदी उगम पावते. आणि निलगिरीच्या रांगा, की जी सर्वात पूर्वेकडे गेलेली सर्वात मोठा लांब फाटा कुठला असेल पश्चिम घाटाचा, तर तो निलगिरी पर्वत आहे, ब्ल्यू माउंटन्स. आणि दक्षिणेलाही त्यांची संख्या बरीच आहे. अन्नमलाई आहे, पळणी रांगा आहेत, कार्डबम टेकड्या आहेत, वगैरे वगैरे. तर अशा प्रकारे, आणि जशा पूर्वेकडे रांगा गेल्या त्या दूरपर्यंत गेलेल्या आहेत, तशा पश्चिमेकडेही काही फाटे गेलेले आहेत, पण ते छोटे आहेत. म्हणजे ते, कारण एकतर ती किनारपट्टी अरुंद आहे, 50, 60, 70 किलोमीटर तिची रुंदी आहे पश्चिम किनारपट्टी. कोकण असेल, मलबार असेल, त्यामुळे जे फाटे गेलेले ते समुद्रापर्यंत काही पोहोचतात त्यातले, आणि त्यांची लांबी फारशी नाहीये, अशी 30, 40, 50 किलोमीटर त्यांची लांबी आहे. तर हे पश्चिमेकडे गेलेले ऑफशूट्स, की जे अतिशय उंचीनं कमी आहेत आणि बहुधा फ्लॅट टॉप असतात त्याला, या फाट्यांना. आणि त्याच्यावर पठार आहेत की ज्याला सडा म्हणतात मराठीमध्ये, किंवा लॅटरायटिक, फ्लॅट टॉप लॅटरायटिक प्लॅटो असंही आपण म्हणू शकतो. आणि अधूनमधून उंचावलेले डोंगर आहेत. हे जे फाटे पश्चिमेकडे गेलेले आहेत अरबी समुद्रापर्यंत, तर त्या फाट्यांवर अधूनमधून उंचावलेले उंच असे डोंगर किंवा पठार आहेत. आणि त्याच्यावर माथेरान हे जे हिल स्टेशन आहे ते त्याच्यावर वसलेलं आहे. रायगड सारखे किल्ले हे अशा प्रकारच्या उंचावलेल्या त्या सपाट माथ्यावर वसलेले आहेत, असं आपण म्हणू शकतो. आता जिओलॉजी अतिशय इंटरेस्टिंग आहे, आणि मी फक्त महाराष्ट्रातल्या जिओलॉजी विषयी बोलतोय, कारण दक्षिणेकडची जिओलॉजी आपल्यापेक्षा जास्त कॉम्प्लिकेटेड आहे आणि आपल्यापेक्षा जास्त प्राचीन खडक तिकडे सापडतात. तर अख्खा पश्चिम घाट हा अग्निजन्य खडकांनी बनलेला आहे. शिलारस उद्रेक होऊन त्याची निर्मिती झालेली आहे. आणि हा उद्रेक जो झालेला आहे हा भेगी उद्रेक आहे, म्हणजे अनेक भेगा पडल्या आणि त्यातनं शिलारस बाहेर आला आणि तो पसरला. त्याचे सपाट असा एक पसरण तयार झाली, ती थंड झाली, त्याचे खडक झाले, काही काळ शांततेचा गेला आणि पुन्हा दुसरा उद्रेक झाला. तर असे एकावर एक अनेक उद्रेक झाले. आणि आता
या चित्रामध्ये महाबळेश्वरची रांग दाखवलेली आहे आणि तुम्हाला ते आडवे थर स्पष्ट दिसत आहेत. प्रत्येक थर तयार झाला, त्याच्यानंतर काही काळ त्याच्यावर माती निर्माण झाली, पुन्हा दुसरा थर आला, असे एकावर एक थर आहेत. आणि महाबळेश्वर जवळ असे जवळजवळ 40 थर तुम्ही मोजू शकता खालून वरपर्यंत. तर हा डेक्कन ट्रॅप बॅसॉल्ट या प्रकारचा खडक आहे आणि त्याची रचना आडवी असल्यामुळे, आडवे थर असल्यामुळे झीज झाल्यानंतर जे काही टेकड्या किंवा माथे तयार होतात ते सपाट आहेत. आपल्याकडे हिमालयासारखी टोकदार शिखरं दिसत नाहीत. तर आपल्या इकडे आपली शिखरं जी असतात ती सपाट माथ्यांची असतात आणि झीज झाल्यामुळे टेरेस स्लोप, पायथ्या पायथ्यांचा उतार, म्हणजे आता बघा ना, इथून इथे एक पायरी आहे, त्यानंतर इथून इथे दुसरी पायरी आहे, या इथे तर असं पायऱ्या पायऱ्यांचा उतार असतो. अगदी क्वचित कोकण कड्यासारखा आपल्याला कडा दिसतो वरून खाली आलेला, पण बहुधा पायऱ्या पायऱ्यांचा आपल्याला उतार दिसतो. म्हणजे पायऱ्या पायऱ्यांनी सह्याद्रीतून आपण कोकणामध्ये येतो असं आपण म्हणू शकतो. आणि इथे मेसा ब्युटी आणि पिनाकल असं म्हटलंय, तर ते काय आहे आपण नंतरच्या स्लाइड मध्ये बघूया. आता मगाशी आपण पाहिलं की हा महाबळेश्वरचाच आर्थर सीट पॉइंटचा परिसर आहे आणि हा फोटो पश्चिमेकडून घेतलाय. तर तुम्हाला स्पष्ट समांतर, एकमेकांना समांतर असलेले थर दिसत आहेत इथे बॅसॉल्टचे, हॉरिझॉन्टल लावा शीट्स ही. आणि या ठिकाणी लॅटराइटची टोपी आहे की जिची जो कठीण असल्यामुळे शिल्लक राहिलेला आहे. आणि इथे जर तुम्ही बघितला हा कडा, तर इथे एक पायरी आहे, दुसरी पायरी आहे, तिसरी पायरी आहे, चौथी पायरी आहे. तर पायऱ्या पायऱ्यांनी ते खाली उतरत गेलेलं आहे. तर हे टेरेस स्लोप हे आपल्या सह्याद्रीचं वैशिष्ट्य आहे आणि ही जी थरांची रचना आहे त्यामुळे हे टेरेस स्लोप तयार होतात झीज झाल्यानंतर. आता मृदेचे प्रकार आहेत, तर त्यातल्या महत्वाच्याच फक्त इथे मृदा दिलेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये तांबडी माती जी आपल्याकडे विशेषतः सह्याद्रीमध्ये सर्वत्र दिसते, त्यानंतर काही भरड जमीन अतिशय कमी जाडीची अशी पण आहे. त्यानंतर काळी, मध्यम काळी मृदा. आपण जर थोडं पूर्वेकडे गेलो ना त्यांच्या खोऱ्यांमध्ये, गोदावरी, कृष्णा, भीमा, तर आपल्याला जास्त डार्क ब्लॅक सॉइल दिसते, पण सह्याद्री परिसरामध्ये ती मध्यम काळ्या रंगाची आहे. त्यानंतर जांभी मृदा हे सह्याद्रीचं वैशिष्ट्य आहे आणि साधारण पुणे जिल्ह्यात जांभा खडकाचं आणि मृदेचं प्रमाण कमी आहे, पण तुम्ही महाबळेश्वर पासून खाली गेलात तर सर्वत्र कोकणात सुद्धा आणि आपल्या घाटावर सुद्धा जांभी म्हणजे लॅटराइटिक हा जो एक बॅसॉल्ट पासूनच तयार झालेला खडक आहे रासायनिक विदारण होऊन, तर त्याच्यापासून तयार झालेली मृदा आहे आणि त्या मृदेचा रंग हा असा काळसर असतो. आणि अर्थातच वन आणि पर्वतीय मृदा, फॉरेस्ट आणि हिल सॉइल्स यांचंही प्राबल्य सगळ्या सह्याद्रीमध्ये सर्वत्र आहे. आता सह्याद्रीचं जे आपलं हवामान आहे ते अर्थातच संपूर्ण देशाचं हवामान ट्रॉपिकल मान्सून क्लायमेट आहे आणि सह्याद्री हा त्याचाच एक भाग असल्यामुळे त्याचंही हवामान त्याच प्रकारचं आहे, उष्ण कटिबंधीय मोसमी हवामान असं आपण म्हणू शकतो. आणि साधारण एकूण आपल्याला पाहिलं तर एक पहिली गोष्ट म्हणजे उन्हाळा जो आपला आहे त्याचे 2 भाग करता येतील आपल्याला. आपण जनरली उन्हाळा, पावसाळा, हिवाळा असे ऋतू म्हणतो, पण आपला पावसाळा हा आपल्या उन्हाळ्याचा उत्तरार्ध आहे. त्यामुळे उन्हाळ्याचे आपल्याला 2 भाग करता येतील. साधारण मार्च पासून मे पर्यंत जो उन्हाळा आहे तो अतिशय उष्ण आणि अर्थातच शुष्क आहे आणि जून मध्ये पावसाळा चालू होतो, ज्याला आपण साऊथ वेस्ट मान्सून म्हणतो, जून ते सप्टेंबर. तर ते उन्हाळ्याचाच उत्तरार्ध आहे, पण त्याच्यामध्ये पाऊस पडतोय, त्यामुळे थोडी उष्ण हवा आणि आर्द्र हवा अशी ती परिस्थिती आहे. साधारण सप्टेंबर एंड किंवा ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये पाऊस थांबतो आणि एक साधारण महिना, 1.5 महिना असा असतो की उकाडा येतो पुन्हा, आपण ज्याला ऑक्टोबर हिट म्हणतो, आणि तापमान वाढतं. तर त्याला पोस्ट मान्सून पिरियड म्हणतात किंवा रिट्रीटिंग मान्सून म्हणतात. त्या काळात मान्सून, परतीचा मान्सूनही थोडा थोडा पडतो आपल्याकडे. आणि मग साधारण डिसेंबर नंतर हिवाळा चालू होतो, तो मिड मार्च पर्यंत. तर असे साधारण हे आपल्याला 4 सीझन सांगता येतील. आपला जो पाऊस आहे तो अर्थातच नैऋत्याकडून येतो, साऊथ वेस्ट मान्सून आहे. अरबी समुद्र आणि हिंदी महासागरावरून वारे येतात. एक शाखा अरबी समुद्रावरून येऊन पश्चिम घाटाला धडकते, दुसरी बंगालच्या उपसागरातून आतपर्यंत जाते. तर आता ही जी शाखा आहे पश्चिमेकडून येणारे, खरं म्हणजे ती साऊथ वेस्ट कडून येणारी, नैऋत्येकडून येणारी, नैऋत्य मोसमी वारे असं त्याला म्हणतो आपण.
तर त्यांना सर्वात पहिला अडथळा कुठला असेल तर पश्चिम घाटाचा आहे. म्हणजे एखादी भिंत असावी नैसर्गिक, असा तो पश्चिम घाट त्यांना अडवतो. आणि त्यामुळे ते जे बाष्पयुक्त वारे आहेत ते वरच्या उंचीवर ढकलले जातात आणि त्यामुळे तापमान कमी होऊन ते मोठ्या प्रमाणात पाऊस देतात. त्यामुळे पश्चिम घाट म्हणजे कोकणपट्टी आणि पश्चिम घाटाचे पश्चिम उतार समुद्राकडे असलेला आणि अर्थातच घाटमाथा इथे प्रचंड पाऊस पडतो. आणि एकदा हे पावसाळी ढग हे घाट ओलांडून पलीकडे उतरायला लागले खाली, की त्यांच्यातलं बरंचसं बाष्प आधीच पडून गेलेलं असतं आणि त्यांच्या तापमानात वाढ होते. त्यामुळे नंतर पाऊस कमी मिळतो. अशी साधारण ही स्थिती आहे. तर हे पाऊसमान बघा तुम्ही, की आपल्या इकडे खंडाळा, लोणावळा खंडाळ्यातला खंडाळा तिथे 4,300 मिलीमीटर, महाबळेश्वरला जवळजवळ 6,000 मिलीमीटर पर्यंत पाऊस आहे. आणि सर्वाधिक पावसाचं ठिकाण चेरापुंजी ऑफ महाराष्ट्र हे आंबोली आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये. तिथे 7,000 जवळजवळ 7,500 मिलीमीटर किंवा 750 सेंटीमीटर पाऊस पडतोय. आणि अख्ख्या भारतात, दक्षिण भारताचं चेरापुंजी कुठलं असेल तर अगुंबे हे गाव आहे. मणिपाल जवळ आहे ते कर्नाटकामध्ये. सुंदर जागा आहे, प्रचंड जंगल आहे. तर अगुंब्याला चेरापुंजी ऑफ साऊथ इंडिया किंवा चेरापुंजी ऑफ पेनिन्सुलर इंडिया म्हणतात. आणि आंबोलीपेक्षा थोडा जास्त पाऊस आहे तिथे. आंबोली दुसऱ्या क्रमांकावर आहे असं आपण म्हणू शकतो, साधारण 7,600 मिलीमीटर. अशा प्रकारे हे सगळे घाटमाथ्यावरची गाव आहेत जिथे, आणि ती त्या पश्चिम वाऱ्यांना एक्सपोज आहेत. त्यामुळे तिथे आपल्याला जास्त पाऊस पाहायला मिळतोय. आता हा जो पाऊस पडतो तर तो पश्चिम घाट अडवतो त्या वाऱ्यांना. आणि अशा प्रकारे एखाद्या पर्वतानी जर पावसाचे वारे अडवले आणि पाऊस पडला तर त्याला ओरोग्राफिक रेनफॉल किंवा प्रतिरोध पर्जन्य असं नाव आहे. आणि हा अर्थातच पश्चिम किनारपट्टी, पश्चिम उतार आणि अर्थातच घाटमाथा किंवा क्रेस्टलाईन इथे सर्वात जास्त पाऊस मिळतो. आणि नंतर पलीकडचे जे उतार आहेत पूर्वेकडचे, तर तिथे पाऊसमान एकदम अतिशय कमी अंतरात अतिशय वेगामध्ये पाऊस कमी होतो. आणि त्याचं एक उदाहरण इथे घेतलेलं आहे. खंडाळा घाटमाथ्यावर आहे, तिथे 430 सेंटीमीटर पाऊस मिळतो. वडगाव मावळ त्याच्या हार्डली एक 25 किलोमीटर पूर्वेकडे आहे, तिथे बघा पाऊस किती कमी झालाय, अवघा 112 सेंटीमीटर आहे. आणि त्याच्या पूर्वेला 30 किलोमीटर असलेल्या पुण्याला 66 सेंटीमीटर आहे. म्हणजे अवघ्या 60 किलोमीटर अंतरामध्ये 430 सेंटीमीटरचा पाऊस जवळजवळ 66-70 सेंटीमीटर पर्यंत खाली येतो. तर याला रेनशॅडो इफेक्ट असं म्हणतात किंवा पर्जन्य छायेचा परिणाम. आणि तोच परिणाम इथे आकृतीमध्ये दाखवलेला आहे, की हा सह्याद्री आहे अशी कल्पना करा, आणि अरबी समुद्र, मुंबई, आणि वारे येत आहेत पश्चिमेकडून आणि ते ढकलले जातात वर. त्यामुळे अर्थातच कोकणपट्टी, पश्चिमेकडचे उतार आणि घाटमाथा इथे जास्त पाऊस पडतो. आणि हे ढग जेव्हा ओलांडून पलीकडे उतरायला लागतात तेव्हा त्यांच्यातलं बरंचसं बाष्प आधी संपून गेलेलं असतं आणि तापमानही वाढतं त्यांचं खाली उतरत असल्यामुळे. त्यामुळे पाऊस कमी कमी होत जातो जसं दूर जावं तसं. ते मगाचंच उदाहरण फक्त इथे इलस्ट्रेशन घेतलेलं आहे. खंडाळा 4,300 म्हणजे 430 सेंटीमीटर, वडगाव मावळ 112 सेंटीमीटर, पुणे 66, आणि अंतर फक्त 60 किलोमीटर आहे. तर ज्या बाजूनी पाऊस येतो त्याला विंडवर्ड साईड म्हणतात, आणि ज्या बाजूला पलीकडची विरुद्ध बाजू असते वाऱ्याची त्याला लिवर्ड साईड असं म्हणतात. त्यामुळे लिवर्ड साईडला इथे पाऊस नेहमीच कमी मिळतो, आणि याला पर्जन्य छाया परिणाम असं म्हणतात किंवा रेन शॅडो इफेक्ट. आता रेनफॉलचा जर ट्रेंड बघितला आपण तर दक्षिण भारतामधले साधारण केरळ वगैरे भागात सर्वात जास्त पाऊस पडतो, मग कर्नाटकात थोडा कमी होतो, महाराष्ट्रामध्ये अजून कमी होतो, आणि महाराष्ट्रात दक्षिणेला जास्त पाऊस, आणि आपण जसं उत्तरेला जावं तसं कोल्हापूरपेक्षा सातारपेक्षा पुण्याला कमी, पुण्यापेक्षा नाशिकला कमी, असं साधारण ट्रेंड आहे. अर्थात या ट्रेंडमध्ये सुद्धा तुम्हाला प्रश्न पडला असेल की मग अगुंबे असं मध्येच इथे कुठेतरी येतं, तिथे सर्वाधिक पाऊस का? तर त्याचं भौगोलिक स्थान जे आहे अगुंब्याचं, त्यामुळे तो सर्वाधिक पाऊस तिथे पडतो. पण ओव्हरऑल ट्रेंड हा दक्षिणेकडे पाऊस जास्त आणि उत्तरेकडे कमी कमी होत जातो असाच आहे. तसाच ट्रेंड पश्चिमेकडे पाऊस जास्त सह्याद्रीत आणि पूर्वेकडे कमी कमी होत जातो असाच आहे साधारण. आणि पावसाळा केव्हा चालू होतो, ज्याला ऑनसेट म्हणतात, तर साधारण केरळमध्ये सरासरी तारीख 29 मे आहे त्याची, 29-30 मे, गोव्याला 3 जून, आणि पुणे मुंबई परिसरात साधारण 7 जून, दिल्लीला 1 जुलैच्या सुमारास पाऊस पोचतो असं साधारण आहे. आणि हा जो पर्जन्य छायेचा परिणाम झालेला आहे त्यामुळे सह्याद्रीच्या पूर्वेला, पश्चिम घाटाच्या पूर्वेला विस्तीर्ण असा
दुष्काळी भाग निर्माण झालेला आहे. नाशिक पासून नगर, पुणे, सातारा, सांगली या जिल्ह्यांचे पूर्व भाग, बहुतेक सगळा मराठवाडा हा आणि कर्नाटकचे काही उत्तरेकडचे जिल्हे, असा हा मोठा एक दुष्काळी ड्राउट प्रोन एरिया निर्माण झालेला आहे. त्याचं कारण तो रेन शॅडो इम्पॅक्ट आहे. साधारण रेनी डेज म्हणजे पावसाळी दिवस, ज्या दिवशी 2.5 मिलीमीटर पेक्षा जास्त पाऊस पडतो त्या दिवसाला रेनी डे म्हणतात, म्हणजे पावसाळी दिवस असं म्हणायचं, असं टेक्निकली आहे. तर कोकण पट्टीमध्ये साधारण वर्षाला असे दिवस 80 ते 100 असतात आणि घाटामध्ये ते 100 ते 125 आहेत. आणि पूर्वेला म्हणजे हा जो देशावरचा भाग आहे, पठारी भाग, तिथे 30 ते 60 दिवस पाऊस मिळतो खऱ्या अर्थाने. आणि व्हेरिएबिलिटी बघा तुम्ही, म्हणजे पाऊस खात्रीशीर कमी जास्त किती होतो, तर केरळमध्ये फक्त 15% फरक पडू शकतो पावसामध्ये. महाराष्ट्रामध्ये तो फरक 30% आहे. म्हणजे सरासरी पावसाच्या 30% कमी किंवा 30% जास्त पाऊस येऊ शकतो. आणि आपला जो वर्षाचा पाऊस आहे, जी आपण सारखी आकडेवारी बघतो पावसाची, ती संपूर्ण वर्षाची असते आणि त्यातला जवळजवळ 80-85% पाऊस हा या 4 महिन्यांमध्ये पडतो. पावसाळा ज्याला आपण म्हणतो, जून ते सप्टेंबर, त्याच्यामध्ये मिळते. पश्चिम घाटाचं एक महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे अनेक नद्या तिथे उगम पावतात. काही पश्चिम वाहिनी आहेत आणि पूर्व वाहिनी आहेत. अर्थात पूर्व वाहिनी नद्या ह्या प्रचंड मोठ्या आहेत, कारण त्यांना बराच मोठा प्रदेश प्रवास करून जायचा आहे बंगालच्या उपसागरापर्यंत. आणि पश्चिम घाट हा मेजर वॉटर डिवाइड आहे, जल विभाजक आहे. कोकण पट्टी, मलबार पट्टी एका बाजूला, किनारपट्टी आणि पठारी प्रदेश यांच्या मधला वॉटर डिवाइड आहे तो. आणि पश्चिम वाहिनी ज्या नद्या आहेत त्या प्रामुख्याने कोकण आणि मलबार भागात दिसतात आपल्याला, आणि फ्लोईंग आहेत त्या सगळ्या पठारी नद्या आहेत. आता कोकण आणि मलबार भागातल्या ज्या नद्या आहेत तर त्यांना वर्षभर पाणी नसतं, फक्त पावसाळ्यात पाणी असतं. पावसाळा संपला की त्या हळूहळू कोरड्या पडायला सुरुवात होते आणि उन्हाळ्यामध्ये असतं थोडं पाणी त्यांना, कुठे कुठे असं. आणि त्या अतिशय लांबीनं कमी आहेत, म्हणजे एक 30, 40, 50, 60, 70 किलोमीटर म्हणजे खूप झालं. वेडीवाकडी नदी असेल तर 70 किलोमीटर. त्या वेगवान वाहणाऱ्या आहेत, कारण त्यांना तीव्र उतारावरून व्हायचंय. आणि या नद्यांवर अनेक धबधबे आहेत किंवा कळाळ आहेत, रॅपिड्स आहेत, आणि यांना फक्त पावसाळ्यात पूर येतो अर्थातच. आणि या सगळ्या नद्यांना त्यांच्या मुखाजवळ खाड्या आहेत, अरबी समुद्राला जिथे त्या मिळतात तिथे, आणि या सगळ्या अर्थातच अरबी समुद्राला मिळतात. तर अशा प्रकारे हे कोकणातल्या नद्यांचं वैशिष्ट्य झालं. हे धबधबे अनेक आहेत या नद्यांवर जागोजागी. आणि ज्या पठारी नद्या आहेत, पठारावरून वाहत जातात आणि बंगालच्या उपसागराला मिळतात, त्यातली गोदावरी नाशिक जिल्ह्यात त्र्यंबकेश्वर जवळ उगम पावते आणि जवळजवळ 1500 किलोमीटर तिची लांबी आहे. भीमा पुणे जिल्ह्यात भीमाशंकरला तिची लांबी जवळजवळ 900 किलोमीटर आहे, पण ती अर्थात बंगालच्या उपसागराला मिळत नाही, ती कृष्णेला जाऊन मिळते कर्नाटकमध्ये. कृष्णा महाबळेश्वर जवळ उगम पावते, तिची लांबी जवळजवळ 1400 किलोमीटर आहे, ती बंगालच्या उपसागराला जाऊन मिळते. तुंगभद्रा कर्नाटक घाटामध्ये उगम पावते. गंगा मूला असं तिचं मूलस्थान आहे, गंगेचं मूळ असं त्याचा अर्थ होईल. आणि ती जवळजवळ 500 किलोमीटर त्याच्यापेक्षा जास्त प्रवास करते आणि कृष्णेला मिळते पुढे. कावेरी ब्रह्मगिरी टेकड्यांमध्ये उगम पावते केरळ आणि कर्नाटकच्या सीमेवरती, आणि नंतर ती तामिळनाडूतून वाहत जाऊन बंगालच्या उपसागराला मिळते, तिची लांबी 800 किलोमीटर आहे. तर या 4-5 प्रमुख नद्या, याही आणि आणखीही नद्या आहेत, त्याच नद्या इथे दाखवल्यात. इथे भीमाशंकर, इथे त्र्यंबकेश्वर आहे गोदावरी, आणि अशी जाऊन ती बंगालच्या उपसागराला आंध्र प्रदेशमध्ये मिळते. गोदावरी नावाचे जिल्हेच आहेत तिथे. कृष्णा, भीमा इथे बघा भीमाशंकर, आणि कर्नाटकात ती कृष्णेला मिळते. महाबळेश्वर, कृष्णा नदी जाऊन पुढे बंगालचा उपसागर, इथे कृष्णा नावाचे जिल्हे आहेत, तुंगभद्रा आणि कावेरी. तर अशा प्रकारे ह्या प्रमुख नद्या घाटातल्या. आता आपल्या घाट प्रदेशातले जे वनस्पती किंवा वनांचे प्रकार आहेत ते सगळे त्या हवामानाशी जोडलेले आहेत किंवा पाऊसमानाशी जोडलेले आहेत. जिथे पाऊस जास्त पडतो आणि जिथे पावसाळा थोडा लांब आहे, आपल्याकडे 4 महिने पावसाळा असतो, दक्षिणेकडे 6 महिने असतो, कारण तिकडे नॉर्थ ईस्ट मान्सूनही मिळतो त्यांना, केरळमध्ये वगैरे. तर तिथे ट्रॉपिकल वेट एव्हरग्रीन फॉरेस्ट आहेत. पाऊसमान थोडं कमी झालं, पावसाळ्याची लांबी थोडी कमी झाली की सेमी एव्हरग्रीन, मग मॉइस्ट किंवा आर्द्र पानझडी, मग ड्राय डेसिडियस म्हणजे शुष्क पानझडी. आणि आपल्याकडे जो पठारी प्रदेश आहे दख्खनचा, की जिथे पाऊसमान अगदी कमी आहे,
एक 50-60 सेंटीमीटर. तर तिथे अशा प्रकारे ट्रॉपिकल थॉर्न म्हणजे काटवन ज्याला आपण म्हणतो त्या प्रकारची वनं आहेत. टायडल फॉरेस्ट म्हणजे जी किनाऱ्यावरची मँग्रोव्ह आहेत ती, आणि सबट्रॉपिकल बॉर्डरली फॉरेस्ट हे वेगळ्या प्रकारचं फॉरेस्ट आहे आणि हे जिथे खूप उंच पठार आहेत तिथे सापडतं. आणि ह्याचं उत्तम उदाहरण म्हणजे महाबळेश्वर, सबट्रॉपिकल ब्रॉड लिव्ड हिल फॉरेस्ट. तर अशा प्रकारे हे काही, आणि भारतात 12 प्रमुख प्रकार सापडतात वनांचे, त्यातले 7 पश्चिम घाटामध्ये आहेत. म्हणजे पश्चिम घाटाचं महत्व लक्षात घ्या तुम्ही, की अख्ख्या देशाच्या जे 12 प्रकार सापडतात त्यातले 7 पश्चिम घाटात सापडतात. पश्चिम घाटाचा आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे तो बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉट आहे. भारतामध्ये एकूण 4 बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉट आहेत. त्यातला आता बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉट म्हणजे काय, तर जिथे बायोडायव्हर्सिटी उच्च आहे म्हणजे चांगली संपन्न आहे, पण जिथे धोका निर्माण झालेला आहे, जिथे एंडेमिक स्पीशीज म्हणजे प्रदेशनिष्ठ स्पीशीज की ज्या अन्यत्र सापडत नाहीत, फक्त तिथेच सापडतात, त्याला एंडेमिक म्हणतात. तर अशा प्रजाती सापडतात. आणि जिथे या प्रजातींना धोका निर्माण झालेला आहे अशा जागांना बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉट असं म्हटलं जातं. जगामध्ये एकूण 35 आहेत आणि त्यात ते 4 भारतामध्ये आहेत. तर त्यातला एक आहे हिमालय, मुख्यतः पश्चिम हिमालय. दुसरा आहे इंडो बर्मा, ज्याच्यामध्ये बहुतेक सगळा ईशान्य भारत येतो. तिसरा आहे पश्चिम घाट आणि श्रीलंका, अख्खा पश्चिम घाट त्याच्यामध्ये येतो. आणि चौथा आहे सुंदा लँड, ज्याच्यामध्ये निकोबार बेटाचा काही भाग येतो. तर अशा प्रकारे जगातल्या 35 पैकी 4 बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉट भारतामध्ये आहेत आणि त्यातला एक पश्चिम घाट आहे. त्यानंतर पश्चिम घाट हा युनेस्कोनी वर्ल्ड हेरिटेज साइट्स वेळोवेळी जाहीर होत असतात. तर 2012 मध्ये त्यांनी पश्चिम घाटाला, आता वर्ल्ड हेरिटेज साइट्स या कल्चरल पण असतात आणि नॅचरल पण असतात. तर नॅचरल मध्ये त्यांनी पश्चिम घाट हा वर्ल्ड हेरिटेज साइट म्हणून 2012 मध्ये त्यांनी घोषणा केली. आणि एकूण 39 जागा त्यांनी आयडेंटिफाय केलेल्या आहेत सगळ्या पश्चिम घाटामध्ये, की ज्या हेरिटेज साइट्स म्हणून ज्यांना ट्रीट करावं. आणि त्यातल्या केरळमध्ये 20 आहेत, कर्नाटकात 10, तामिळनाडूमध्ये 5 आणि महाराष्ट्रामध्ये 4 आहेत. आणि ह्या 4 जागा आहेत. कास्य पठार आहे, कोयना सँक्च्युरी आहे, चांदोली सँक्च्युरी आणि राधानगरी आहे. तर अशा प्रकारे महाराष्ट्रात या 4 युनेस्को हेरिटेज साइट्स आहेत. सह्याद्री भागामध्ये अनेक प्रकारच्या आदिवासी राहतात आणि त्यातले काही प्रमुख फक्त इथे दिलेले आहेत. दक्षिणेकडच्या आदिवासींविषयी मी इथे फारसं काही बोलणार नाहीये. म्हणजे तोडा वगैरे तिकडे आहेत, पुजारी आहेत, चेंचू, त्यानंतर ती एक सापाविषयी काम करणारी एक ट्राईब याच्यात आहे तमिळनाडूमध्ये. तर एक मराठा नावाची ट्राईब आहे तिकडे. तर मी फक्त महाराष्ट्रातल्या ट्राईब विषयी बोलतोय. भिल्ल अगदी उत्तरेकडे, मुख्यतः नाशिक आणि डांग भागामध्ये. कोकणा जे आहेत त्याच्या थोडं दक्षिणेकडे, ठाणे नाशिक भागामध्ये. वारली प्रामुख्यानं ठाणे जिल्ह्यामध्ये. कातकरी बहुतेक सर्व भागामध्ये, विशेषतः मध्य भागात जास्त आहेत. ठाकर, महादेव कोळी आणि मल्हार कोळी. तर या आपल्याकडच्या प्रमुख आदिवासी कम्युनिटीज आहेत. त्यानंतर भाषांची जशी ही विविधता आहे, आदिवासी कम्युनिटी आपल्याला अगदी गुजरात पासून थेट कन्याकुमारी पर्यंत वेगळ्या प्रकारच्या सापडतात, तसं भाषांची पण विविधता आहे. अगदी उत्तरेकडे गुजराती, डांग वगैरे भागामध्ये भिल्ली, त्यांची भिल्लांची स्वतःची भाषा भिल्ली आहे. महाराष्ट्रामध्ये प्रामुख्यानं मराठी. थोडं खाली गेलो आपण गोवा परिसरामध्ये कोकणी आहे. त्यानंतर कन्नड कर्नाटकमध्ये, तुळू मंगलोरच्या परिसरात जो पश्चिम घाट आहे तिथे तुळू भाषा बोलली जाते. आणि मग काही स्थानिक भाषा आहेत आदिवासींच्या. कोडावा आहे, येरुवा आहे, कुरुंबा हे आदिवासी आहेत, बडागा वगैरे सगळे आदिवासी आहेत आणि त्यांच्या स्वतंत्र भाषा आहेत. तोडा आहे, कोटा आहे. आणि मग एकदम खाली मल्याळम केरळमध्ये आणि मग तमिळनाडू याच्याजवळ कन्याकुमारीच्या आसपास. तर अशी भाषांची सुद्धा आपल्याला विविधता दिसून येते पश्चिम घाटामध्ये. आता पश्चिम घाटामध्ये अनेक पारंपरिक घाटमार्ग निर्माण झालेले आहेत आणि ते घाटमार्ग अशा ठिकाणी निर्माण झालेत की जिथे खिंडी आहेत निसर्गतः, त्या खिंडींमधून ते घाटमार्ग निर्माण झालेले आहेत. घाटवाटा म्हणूया आपण त्याला. म्हणजे जसं भीमाशंकर वरनं खाली जायला आहोप्याच्या तिथे बैल घाट आहे,
तर अशा प्रकारचे अनेक घाटमार्ग आहेत. त्याची मोठी यादी महाराष्ट्र भारत इतिहास संशोधक मंडळाने छापलेली आहे की या सह्याद्रीतले घाटमार्ग कोणकोणते आहेत. तर त्यातला फक्त एकच मी उदाहरणादाखल घेतलेला आहे की जो अतिशय प्रसिद्ध आहे, नाणे घाट जो आहे की जो पुण्याच्या जुन्नर जवळ आहे आणि तिथनं तो खाली ठाणे जिल्ह्यामध्ये उतरतो. आणि हा इथे त्याचं चित्र दाखवलंय की अशा प्रकारे एक खिंड आहे ती, त्या खिंडीतून तो जातो. आणि तो पारंपरिक जो एक व्यापारी मार्ग होता, महाराष्ट्राचं पठार आणि किनारपट्टीवरची बंदरं यांना जोडणारा, हा या नाणेघाटातून जात असे त्यावेळेस. आणि त्याचा काळ किती प्राचीन आहे तर हा कालावधी इथे दिलेला आहे. आणि त्यावेळची कोकणातली असलेली ही सोपारा किंवा कल्याण सारखी बंदरं आणि वरच्या पठारावर असलेली नाशिक किंवा पैठण सारखी प्राचीन स्थळं यांना जोडणारा हा व्यापारी मार्ग होता. आणि बहुतेक सगळे आधुनिक जे घाट रस्ते आहेत की जे ब्रिटिश काळामध्ये बांधले गेलेले आहेत, ते बहुतेक रस्ते या पारंपरिक घाटमार्गातूनच त्यांनी काढलेले आहेत. हे सगळे बघा आधुनिक रस्ते. कसाऱ्याचा घाट आहे उत्तरेला, माळशेज, त्यानंतर बोरघाट म्हणजे खंडाळ्याचा घाट, तामिणी, वरांदा म्हणजे भोरच्या जवळ, आंबेनळी महाबळेश्वरच्या पश्चिमेला, कुंभारली कोयना जवळ, गगनबावडा कोल्हापूरच्या जवळ आणि फोंडासा कोल्हापूरच्या जवळ सिंधुदुर्गकडे जाताना. तर अशा प्रकारचे हे सगळे आधुनिक घाट रस्ते हे पारंपरिक जिथे वाटा होत्या, घाट वाटा, त्याच्यातूनच इंग्रजांनी काही आपल्या काळात तयार झालेत, काही त्या काळात तयार झालेत. आता ही जी रचना आहे पश्चिम घाटाची, त्याची काही वैशिष्ट्य आपण बघू आणि मग त्याचा संबंध आपल्या इतिहासाशी कसा आहे हेही बघू आपण. तर हे दख्खनचं पठार आहे आणि ही सह्याद्रीची मुख्य भिंत आहे पश्चिम घाटाची, आणि हा खाली कोकण आहे आणि आपण हा उतरून घाट रस्त्याने खाली येतो. तर कधी काळी या ज्या रांगा, काही डोंगर रांगा सह्याद्रीच्या मुख्य मुख्य रांग आहे त्याच्यापासून पश्चिमेकडे येतात, त्यांची झीज होते, मधला भाग निघून जातो आणि अशा प्रकारे वर सपाटी आहे आणि चौबाजूनी कडे आहेत, अशा प्रकारचं एक पठार तयार होतो. त्याला मेसा असा शब्द आहे. हा मूळ स्पॅनिश शब्द आहे आणि त्याचा अर्थ टेबल असा आहे स्पॅनिश भाषेमध्ये. तर आपल्याकडे अशा प्रकारची जी फीचर्स आहेत की ज्यांचा वर सपाट पठार आहे आणि चौबाजूनी कड्यांची रांग आहे, तर त्याला मेसा म्हणायचं की नाही असा वाद आहे. कारण मेसा हे फीचर मुळातलं अर्धवाळवंटी प्रदेशातलं आहे. तर आपल्याकडे काय अर्धवाळवंटी प्रदेश नाहीत, आपण जास्त पावसाच्या प्रदेशात आहोत. पण काही तज्ञांचं म्हणणं आहे की म्हणायला हरकत नाही, कारण त्यांचं जे एकूण वर सपाट आणि चौबाजूनी कडे ही रचना इथे दिसते. आणि मेसाची जी झाली तर त्याचाच ब्युटी तयार होतो. म्हणजे आपल्याकडे कर्नाळ्याची शेंडी किंवा लिंगाणा हे ब्युटी आहेत असं आपण म्हणू शकतो. तर अशा प्रकारे आता याचा आपले बहुतेक किल्ले बघा तुम्ही उंचावलेले आहेत आसपासच्या प्रदेशातून आणि वर सपाट आहेत. वरची सपाटी फ्लॅट टॉप, त्यानंतर चौबाजूनी कड्यांची रांग आहे आणि त्यांची रिलेटिव्ह हाईट म्हणजे पायथ्यापासूनची उंची सुद्धा प्रचंड आहे. सिंहगड घेतला तर तो पायथ्याशी साधारण 2,000 फूट त्याची उंची आहे आणि सिंहगडचा जो माथा आहे तो 4200 फुटांवर आहे. म्हणजे जवळजवळ 2,500 फूट तुम्ही चढून जाता. तर बहुतेक सगळे किल्ले अशी चढण आहे 1,000, 1,500, 2,000 फुटांची, म्हणजे साधारण 500-600 मीटरची. तर म्हणजे याला मेसा म्हणायला हरकत नाही. आणि आपल्याकडे मगाशी आपण पाहिलं पायऱ्या पायऱ्यांची रचना असते, म्हणजे डायरेक्ट खालपर्यंत कडा नाहीये, तर हा असा उतरत येतो खडा आणि इथे थोडाशी सपाटी असते. तर अशी जी नैसर्गिक सपाटी असते जागोजागी त्याला मेट असं म्हणतात. या इथे एक मेट दिसते तुम्हाला, इथे एक मेटा आहे. तर या मेटांचा वापर पूर्वी अर्थातच त्या मेट्यांवर वॉचमन किंवा वॉच ठेवण्यासाठी आसपासच्या प्रदेशांवर मेटकरी असत जुन्या काळामध्ये. आणि मग दुरून काही सैन्य येताना दिसलं किंवा काही हालचाल दिसली तर त्या मेटकऱ्यांनी धावत वर जायचं सांगायला. अशी साधारण ती रचना आहे. तर ही सह्याद्रीची रचना जी आहे की वर सपाटी, चौबाजूंना कड्याची रांग की ज्याच्यामुळे किल्ला त्या काळामध्ये सर करणं अवघड असेल, रिलेटिव्ह हाईट 1,000, 1,500, 2,000 फुटांची आणि वाटेत ही मेट. तर अशी रचना नैसर्गिक असल्यामुळेच मोठ्या प्रमाणात किल्ले आपल्याकडे निर्माण झाले. किंवा
आता हा सुहास ओवळेकरांचं अतिशय प्रसिद्ध पुस्तक जे सह्याद्री, त्याच्या पानाचाही झेरॉक्सही, आणि या पानांवर त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात त्यांच्या ताब्यात असलेले किल्ले, तर त्यांची प्रांतवार संख्या दिली आहे त्यांनी. आणि एकूण त्यांच्याकडे 267 किल्ले होते. आणि त्यातले तंजावर प्रांत म्हणजे आताचा तमिळनाडू असेल, वेलोर प्रांत किंवा काही म्हैसूर आणि धारवाड, कर्नाटक, तेलंगणातले किल्ले त्यांनी वगळले तर ते 178 होतात, की जे फक्त आपल्याकडचे आहेत महाराष्ट्रातले. आणि हे 178 बहुतेक सगळे सह्याद्रीमध्ये आहेत. म्हणजे म्हणजे छत्रपतींनी त्यांना भूगोलाचं किती अचूक उत्तम ज्ञान होतं आणि त्याचा त्यांनी कसा योग्य वापर करून घेतला, हे याचं अतिशय छान उत्तम उदाहरण आहे. अजून एक सह्याद्रीचं वैशिष्ट्य आहे की लेण्या, भारतामध्ये साधारण 1200 लेण्या आहेत खडकांमध्ये खोदलेल्या, आणि त्यातल्या जवळजवळ 1100 लेण्या या महाराष्ट्रामध्ये आहेत. काही पुस्तकांमध्ये भारतामध्ये 1500 लेण्या आहेत असंही म्हटलं आहे. आय डोंट नो, मला एक्झॅक्ट आकडा कुठेच मिळू शकला नाही, पण 1500 मध्ये 1200 जरी म्हटलं तरी मोठा आकडा आहे. म्हणजे भारताचे बहुसंख्य लेण्या या महाराष्ट्रात आहेत, आणि त्याचं मुख्य कारण म्हणजे सह्याद्री. सह्याद्री हा डेक्कन ट्रॅप जो बॅसॉल्ट आहे त्यांनी बनलेला आहे, आणि कॉम्पॅक्ट बॅसॉल्ट, ज्याला भरीत कोहरी असं मराठीत नाव आहे, तर हा कॉम्पॅक्ट बॅसॉल्ट जो असतो तर त्याच्यामध्ये अशा प्रकारचं काम करणं म्हणजे लेण्या खोदणं आणि वर खोदून त्याच्यामध्ये काही कोरीव काम करणं हे सहज शक्य असतं. त्याची रचना अशी आहे त्या खडकाची, आणि त्यामुळेच आपल्याला मोठ्या प्रमाणात एवढ्या 1100-1200 लेण्या सह्याद्री भागामध्ये दिसतात. आणि त्या वेगळ्या कालखंडातल्या आहेत. बुद्धिस्ट कालखंड आधीच आहे, मग जैन कालखंड आहे आणि हिंदू कालखंड आहे. आणि इथे जी फोटो आहे हा पन्हाळे काजे लेणी जी आहे कोकणातली, तिचा हा फोटो आहे. आता सह्याद्री किंवा बरोबर आपल्या पश्चिम घाटाचं आर्थिक महत्वही तितकंच आहे. एकतर शेती, मोठ्या प्रमाणात शेती चालते, उतारांवरची शेती ज्याला आपण म्हणतो, पायऱ्या पायऱ्यांची शेती ही, आणि मुख्यतः ती भात शेती आहे. आणि या व्यतिरिक्त इतरही काही भरड पिकं घेतली जातात, नाचणी असेल, रागी असेल, वरई असेल. त्यानंतर मोठ्या प्रमाणात मायनिंग आणि क्वारिंग चालतं. महाराष्ट्रात तुलनेनं कमी आहे, पण दक्षिणेकडे, कोल्हापूर पासून दक्षिणेकडे तुम्हाला वेगळ्या प्रकारच्या खाणी दिसतात. बॉक्साईट आहे, मॅंगनीज आहे. खाली कर्नाटकामध्ये लोखंड आहे, लोहमाती आहे. त्यानंतर पर्यटन, एकतर हिल स्टेशन्स आहेत मोठ्या प्रमाणात, थंड हवेची ठिकाणं आहेत. त्यानंतर धबधब्यांच्या जागा आहेत. त्यानंतर मंदिरं आहेत, अनेक नद्यांच्या उगमाजवळ शिवमंदिरं आहेत. त्र्यंबकेश्वर असेल, भीमाशंकर असेल, महाबळेश्वर आहे. त्यातली काही 12 ज्योतिर्लिंगांपैकीची ठिकाणं आहेत. त्यानंतर मग काय, पक्षी निरीक्षण, निसर्ग निरीक्षण, कासचं पठार, फुलं वगैरे या प्रकारचं पर्यटन आहे निसर्गाशी जोडलेलं. त्यानंतर काही वन्य प्राणी अभयारण्य आहेत सह्याद्रीमध्ये, त्यामुळे टुरिझम, वेगळ्या प्रकारचा टुरिझम आहे सह्याद्रीमध्ये. पावसाळ्यामध्ये धबधब्यांवर खाली भिजायला लोक जातात, वेगळ्या प्रकारचं आहे. प्लांटेशन फार्मिंग म्हणजे ज्याला आपण मळे शेती म्हणतो, चहाचे मळे, कॉफीचे मळे, रबराचे मळे, की जे इंग्रजांनी इथे चालू केलं आणि आपल्याकडे कमी आहे महाराष्ट्रामध्ये, पण कर्नाटक साऊथ चहा, कॉफी आणि रबराचे मळे जास्त आहेत. त्यानंतर वनांवर आधारित उद्योग म्हणजे अगदी फायरवूड, फ्युएलवूड गोळा करण्यापासून हिरडा गोळा करणे, आपल्या सगळ्या पश्चिम घाटामध्ये, पुणे जिल्ह्यामध्ये उदाहरणार्थ आदिवासी हिरडा गोळा करतात, आणि हिरडा हे औषधी आहे. तर अशा प्रकारे औषधी वनस्पती असतील किंवा काय, कारवी गोळा करणे, अनेक वेगळ्या कारणांनी वस्तू गोळा केल्या जातात. बहुतेक मोठ्या नद्या दक्षिण भारतातल्या, त्यांचं उगमस्थान सह्याद्री आहे. त्यामुळे सह्याद्री हे पाण्याचा उगम स्रोत आहे. मग ते पश्चिम किनारपट्टी असू दे किंवा अख्खा दक्षिण भारत असू दे, सर्वांना पाणी पुरवण्याचं काम सह्याद्री करतोय. फार मोठं काम आहे सह्याद्रीचं. सर्वात मोठं काम काय असेल तर हे आहे, पाणी पुरवणे. अनेक ठिकाणी पाणी असल्यामुळे, धबधबे असल्यामुळे धरणं बांधली गेलीत, धरणं बांधायला योग्य जागा आहे, आणि तिथे जलविद्युत निर्मिती चालते. कोयना हे सर्वात मोठं जलविद्युत निर्मिती केंद्र, भारतातल्या सर्वात मोठ्यांपैकी एक हे महाराष्ट्रामध्ये आहे, कोयना नदीवर. आणि अर्थातच इकॉलॉजिकल सर्व्हिसेस म्हणजे निसर्ग जो आहे इथला, तो आपल्याला अनेक प्रकारच्या सेवा देत असतो, ते आपण पैशांमध्ये मोजत नाही. तर म्हणजे
काय पाऊस मिळणे सह्याद्रीमुळे किंवा थंड हवा, अनेक प्रकारच्या सेवा आहेत, प्रत्यक्ष अप्रत्यक्ष. तर हे आर्थिक फायदे खूप आहेत सह्याद्रीचे. अ, सह्याद्रीच्या दोन्ही विशेषतः महाराष्ट्रामध्ये सह्याद्रीच्या दोन्ही बाजूंनी प्रचंड प्रमाणामध्ये नागरीकरण झालेलं आहे आणि औद्योगिकरण झालेलं आहे. आणि भारतातली काही महत्वाची शहरं या भागात वसलेली आहेत, केवळ महाराष्ट्राची नव्हे. अ, नाशिक आहे उत्तरेला, जवळजवळ 20 लाख वस्ती आहे. बृहन्मुंबई साधारण 2 कोटी वस्ती आहे. नवी मुंबई अशीच 12-15 लाख वस्ती आहे. ठाण्याची 20 लाखाच्या आसपास आहे. कल्याण डोंबिवली अशीच 15-20 लाख आहे. पुण्याची आता 50 लाखाच्या पुढे गेली. पिंपरी चिंचवड 20 लाख आहे. कोल्हापूर 10 लाखाच्या जवळ चालली आहे. आणि ही सगळी जर फक्त महत्वाची शहरं इथे मी दाखवतोय. अनेक इतर शहरं जर घेतली आपण, अहमदनगर आहे, सातारा आहे, तर अशी जर त्यात ऍड केली, अलिबाग आहे, तर प्रचंड संख्येने लोक दोन्ही बाजूने राहत आहेत. आणि 2011 मध्ये साधारण 3 कोटी लोकसंख्या दोन्ही बाजूला राहत होती. माझ्या अंदाजे 2021 पुढच्या वर्षीच आता सेन्सस व्हायचंय नवीन, तर ही संख्या किमान 4 कोटी आत्ताच ती आहे निश्चितपणे. आणि हे लवासा दाखवलंय. अगदी ऐन सह्याद्रीच्या आत जाऊन त्यांनी ते एक हिल टाउन तिथे निर्माण केलेलं आहे. अशा प्रकारे विकास कामं वेगळ्या प्रकारची, मग ते धरण असेल, एखादा प्रकल्प असेल, एखादा रेल्वे मार्ग असेल किंवा महामार्ग असेल, नवीन बोगदा असेल किंवा नवीन हिल स्टेशन असेल, अनेक प्रकारची डेव्हलपमेंटल प्रोजेक्ट चाललेत आणि पॉप्युलेशनचं प्रेशर आहेच अर्थातच. तर हे इश्यूज आणि चॅलेंजेस कोणकोणते आहेत, तर त्याची ही भली थोरली म्हणजे महत्वाचेच घेतलेत. बायोडायव्हर्सिटी कॉन्झर्वेशन हा मोठा इश्यू आहे. अतिशय वेगामध्ये आपली जैवविविधता कमी होतीये. त्यानंतर जंगलतोड झाल्यामुळे अर्थातच जमिनीची धूप आणि लँडस्लाईड, त्याच्या बातम्या आपण ऐकत असतो. पूर येणे, जंगलतोड झाल्यामुळे आणि या क्लायमेट चेंजमुळे जे काही आता अतिशय वेगात पाऊस पडतो त्याच्यामुळे गेल्या वर्षी आपण कोल्हापूर, सांगली घटना पाहिलेल्या आहेत. किंवा दुष्काळ पडणे अर्थातच. अनेक विदेशी प्रजातींनी इथे आक्रमण केलेलं आहे सह्याद्रीमध्ये. वनस्पती असतील किंवा काही मासे आहेत, माशांच्या प्रजाती पण आहेत. तर त्यानंतर सह्याद्रीतल्या लेण्या, किल्ले यांचं प्रिझर्वेशन करणं हे मोठं चॅलेंजिंग गोष्ट आहे. जंगलतोड तर सगळीकडेच होते. इकॉलॉजिकल रिस्टोरेशन म्हणजे सह्याद्रीचा काही भाग मुळात जसा होता एक 5-50-100 वर्षांपूर्वी तसा करता येणं शक्य आहे का? अवघड गोष्ट आहे, पण अशक्य नाहीये. मगाशी आपण पाहिलं की विकासाची प्रेशर खूप आहे, ओव्हर पॉप्युलेशन आहे. म्हणजे मी फक्त महाराष्ट्रापुरतं 4 कोटी बोलतोय. अख्ख्या कर्नाटक, तामिळनाडू, केरळ घेतलं तर ती संख्या 10 कोटी पर्यंत नक्की असेल. सर्व प्रकारचं प्रदूषण, पाण्याचं असेल, हवेचं असेल, कचऱ्याचं असेल. सह्याद्री भागामध्ये मोठ्या प्रमाणात आदिवासी राहतात, तर त्यांचा विकास, त्यांना बरोबर पुढे घेऊन जाणं हा एक चॅलेंजिंग गोष्ट आहे. मायनिंग जे चालतंय किंवा खाणकाम, तर ते अशा पद्धतीनं करता येईल का की ज्यामुळे कमीत कमी नुकसान होईल, असा प्रयत्न. हे सगळे चॅलेंजेस आहे आणि सर्वात मोठा चॅलेंज आपल्या पुढे आहे तो क्लायमेट चेंज. अख्ख्या जगाला भेडसावणारा चॅलेंज आहे आणि सह्याद्रीमध्येही त्याचे पडसाद दिसू लागलेले आहेत. त्यामुळे आपल्या पुढे हा प्रश्न आहे की विकास विरुद्ध पर्यावरण का विकास आणि पर्यावरण. तर आपल्याला विकास आणि पर्यावरण असंच बॅलन्स करायला लागणार आहे असं दिसतंय. तर साधारण एक आढावा मी घेतलेला आहे. तर ठीक आहे, आभारी आहे. तुम्हाला काही प्रश्न असतील तर विचारायला हरकत नाही. हॅलो.
हॅलो. नाही, काही प्रश्न असतील तर विचारायला हरकत नाही. हा, हॅलो सर. हा हा, दिसत ना ते. मी दिलं ना आता, एक उत्तर दिलं ना मी. एका तामिळनाडूमध्ये मराठा ट्राईब आहे का, त्याला लगेच उत्तर दिलं मी तिथे. हा, चालेल, हे करतो मी. ओके, थँक्स अ लॉट सर. थँक्यू.